मास्टर दीनानाथ गेल्यानंतर आधीच बिघडलेली त्यांची कौटुंबिक परिस्थिती पूर्णपणे कोलमडली. दीनानाथांच्या माघारी माई आपल्या मुलांना स्वाभिमानाचे धडे देत त्यांच्या परीनं योग्य तो रियाज करून घेऊन मुलांचं संगीत शिक्षण त्यांनी योग्य पद्धतीनं पुढे चालू ठेवलं. त्या म्हणायच्या, तुमचा जन्म सामान्य काम करण्यासाठी झाला नाही, तुम्ही इतरांपेक्षा वेगळे आहात असं त्या माई आपल्या मुलांना सांगायच्या. माईंना स्वतःला गाणं गाता येत नसलं तरी त्या मुलांकडून नियमित रियाज करून घ्यायच्या. बरोबर तान घेतली की म्हणायच्या, मालक असेच गात असत. असं त्यांनी मुलांना सांगितलं की एखाद्या पारितोषिक मिळाल्यासारखं मुलांना त्याचं अप्रूप वाटायचं. नीट गायलं नाही की त्या संतापायच्या सुद्धा आणि म्हणायच्या, असली कसली रे तुम्ही मुलं, अशा कुसंतानापेक्षा निसंतान असलेलं बरं. हे त्यांनी लिहिलेल्या एका पुस्तकामधलंच वाक्य आहे. घरात सगळ्यात मोठ्या लताबाई. संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी त्यांनी उचलली, पण आपला स्वाभिमान कधीच घाण टाकला नाही. 13-14 वर्षांची लता मास्टर विनायकांकडे नोकरीला जाऊ लागली. अशाही परिस्थितीत नोकरीला जाण्यापूर्वी किंवा आल्यानंतर त्या रियाज करत असत. रियाज, अभ्यासवृत्ती, जबरदस्त कष्ट करण्याची तयारी, जिद्द, स्वाभिमान अशा सर्व गुणांमुळं त्यांनी संगीत क्षेत्रात अढळ स्थान मिळवलं. त्यांची गाणी अजरामर झाली. त्यांनी अनेक कवींची गाणी गायली. नाधो महानोरांच्या कविता त्यांना अतिशय आवडायच्या. पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी महानोरांच्या कवितांना स्वरबद्ध केलेलं आहे. ती गाणी दीदींकडून गाऊन घेतलेली आहेत. ती अतिशय गाजली सुद्धा. मी रात टाकली हे त्यापैकीच एक, जैत रे जैत या चित्रपटातलं. पाहूया या गीतावरती. मी रात टाकली